इकडं आपल्याला सिमिलॅरिटीची पहिली प्रॉपर्टी बघायची. प्रॉपर्टीचं नाव आहे प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. बरोबर ना. इथं ऍक्च्युली प्रॉपर्टी काय सांगते, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा इक्वल असतो. कशाचा इक्वल असतो? त्या ट्रायंगलच्या बेस आणि हाईट यांचा प्रोडक्ट आणि त्यांचा रेशो त्यांचे इक्वल असतो. बरोबर ना. तर आपण काल ही प्रॉपर्टी बघितली, आज थोडस याच्यावरती रिव्हिजन करणार आहे. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. प्रॉपर्टी काय सांगते बघा. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. म्हणजे आपल्याला इथं किती ट्रायंगलची गरज आहे? दोन ट्रायंगलची गरज आहे. लक्ष द्या. आपल्याला इथं दोन ट्रायंगलची गरज आहे. मग आपण दोन ट्रायंगल काढू. एक ट्रायंगल आहे ए बी सी, दुसरा ट्रायंगल आहे पी क्यू आर. इथं दोन ट्रायंगल्स काढले आपण. बरोबर ना. आणखीन प्रॉपर्टी काय बोलते, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. इथं टू ट्रायंगल्स काढलेत. आता त्याच्यामध्ये आणखीन एक वर्ड आहे एरिया. बरोबर ना. एरिया फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला काय कशाची गरज असते? बेस आणि हाईट. कशाची गरज असते? बेस आणि हाईट. मग इथं एबीसी आणि पी क्यू आर या दोन ट्रायंगल मध्ये तीन बेस असू शकतात. एक बेस आपण ए बी मानू शकतो, एसी मानू शकतो आणि बीसी मानू शकतो. एका ट्रायंगल मध्ये किती बेस मानू शकतो आपण? तीन. परंतु आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे की खालच्या बाजूला आपण बेस म्हणायचं तर म्हणू चालतंय. जर बेस बीसी असेल तर हाईट कशी असायला पाहिजे? परपेंडिक्युलर. मग इथं मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. तो परपेंडिक्युलर काय आहे? एडी. एडी इज द परपेंडिक्युलर हाईट. बरोबर ना. मग ट्रायंगल एबीसी मध्ये बीसी काय झाला? बेस. एडी काय झाली? एडी काय? हाईट आहे ना. तू तर नाहीस की. लक्ष दे. इकडं पी क्यू आर मध्ये क्यू आर काय आहे? क्यू आर काय आहे? बेस. आणि मी इथे परपेंडिक्युलर टाकतो पीएस. परपेंडिक्युलर काय आहे? पीएस. म्हणून पीएस इज द हाईट ऑफ दॅट ट्रायंगल. मग इथं दोन ट्रायंगल आहेत. कुठले कुठले रे बाळांनो? एबीसी अँड पी क्यू आर. एबीसी मध्ये बेस आहे, बीसी हाईट आहे एडी. इकडं पी क्यू आर मध्ये बेस आहे, क्यू आर हाईट आहे पीएस. मग जे ट्रायंगल मध्ये दिसतंय तो पार्ट असतो गिवन पार्ट. बरोबर ना. फिगर मध्ये जे काय दिसते ते काय असेल? गिवन पार्ट असेल. म्हणून मी इथं गिवन मानून घेतो. चला रे सांगा काय काय दिसतंय तुम्हाला इन ट्रायंगल ए बी सी. ओके. बेस बीसी हाईट एडी असं काय म्हणू नका. काय काय दिसतं रे बाळांनो तुम्हाला सांगायचं? एक सेगमेंट आहे. सेगमेंट कुठला आहे? एडी. हा परपेंडिक्युलर आहे कशावरती? बेस. असं करू बीसी वरती. कुठल्या ट्रायंगल मध्ये? ट्रायंगल एबीसी मध्ये. जसं ट्रायंगल एबीसी बद्दल बोललो मी तसं ट्रायंगल पी क्यू आर बद्दल सांग. चल सांग. इन ट्रायंगल पी क्यू आर. मीच तुला सांग म्हणलं आणि मीच लिहिलंय. बस खाली बस. तेवढा वेळ नाही घालायचा. इन ट्रायंगल पी क्यू आर इथे काय आहे? एक सेगमेंट आहे. कुठला रे बाळांनो? पीएस. हा परपेंडिक्युलर आहे कशावरती? बेस क्यू आर वरती. ह्या दोन गोष्टी दिसतात इथं. आता पार्ट टू बी प्रूव्ह. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय बघा. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. काय प्रूव्ह करायचंय? द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. एका ट्रायंगलचा एरिया त्याला आपण म्हणू एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. बघा काय म्हणायचं? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आणि त्यांचा रेशो म्हणून मी इथं काय लिहिलं? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. बरोबर ना रे अथर्व? लक्ष दे. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू. इक्वल टू साइन केलं. इक्वल टू साइन लिहिलं. इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. आता मला सांगा एबीसीचा बेस काय मानला होता आपण इथं? बीसी. त्याची करस्पॉन्डिंग हाईट कुठली रे बाळांनो? एडी. इकडं पी क्यू आर चा बेस काय आहे? क्यू आर. त्याची हाईट काय आहे? पीएस. म्हणून आपल्याला जे प्रूफ करायचं होतं ते आपण मांडून घेतलं. काय मांडून घेतलं? कुणाचा नोकिया वाजायला? मोबाईल वाजायला नाही तर
ओके, नोकिया बंद पण लागते ना. मी दिसतो का तिथनं? हा, नाहीतर मी अर्धवट रेकॉर्ड व्हायचं. हा, चला वर लक्ष द्या. मी कसा दिसतो नाही विचारलं, मी दिसतो काय विचारलं बाहेर. हा, झालं का? हा, सांग. चला स्टार्ट करतो. आता आपल्याला जे प्रूफ करायचं होतं ते सापडलं, बरोबर ना. आता आपण प्रूफ कडे जाऊ. प्रूफ म्हणजे काय रे? प्रूफ म्हणजे काय कोण सांगतं? नाइन्थ क्लास मध्ये बघितलं, बरोबर ना. पुरावा. प्रूफ म्हणजे काय? आपल्याला जे सिद्ध करायचे, जे टार्गेट करायचे ते स्टेप बाय स्टेप रिप्रेझेंटेशन झालं पाहिजे विथ प्रॉपर रिझन. विथ प्रॉपर रिझन. चल लक्ष द्या इकडं. प्रूफ काय सांगितलं बघा. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, म्हणजे तुम्हाला ट्रायंगलचा एरियाशी रिलेटेड काहीतरी विचारलंय. तुम्ही मला सांगा ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड आउट केला जातो, कुठल्या फॉर्म्युल्यानुसार? ओके, आपल्याला माहित असलेला फॉर्म्युला सांगा. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू बेस इंटू हाईट, बरोबर ना. मग इथं दोन ट्रायंगल दिसतात, एक ट्रायंगल एबीसी, दुसरा ट्रायंगल पीक्यूआर. यांचा आपण एरिया फाइंड आउट करू. बोलू नका, येते तुम्हाला माहिती आहे, लक्ष द्या फक्त. आता इथं बघा अलीकडल्या ट्रायंगल मध्ये नाही, एक स्टेप मी स्किप करतो, काय फरक पडत नाही. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी कसा फाइंड आउट करायचा रे मग? देयरफॉर हा 1/2 इंटू बेस काय आहे? बीसी. हाईट काय आहे? एडी. याला आपण इक्वेशन फर्स्ट घेऊ. आणि इक्वेशन सेकंड पण आपण लिहू शकतो. अँड एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस काय आहे? QR इंटू PS. इक्वेशन नंबर सेकंड, बरोबर ना. आता इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये काय काय दिसतं तुम्हाला की बाबा एबीसी अपॉन PQR. ऍक्च्युली एबीसी आणि PQR यांचा एरिया, परंतु प्रूफ काय करायचे? एबीसी अपॉन PQR. म्हणून मी इक्वेशन फर्स्ट ला इक्वेशन सेकंड न काय करतो? डिवाइड करतो. आपण इथे लिहू शकतो डिवाइड इक्वेशन फर्स्ट बाय इक्वेशन सेकंड. मग इक्वेशन फर्स्ट मी ऍज इट इज मांडून घेतो. काय दिसायला पाहिजे बघा इकडं. इक्वेशन फर्स्ट मध्ये काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to 1/2 into BC into AD. आणि इक्वेशन सेकंड काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to 1/2 into QR into PS. इथं मला काय करायचं की सिमिलर टर्म्स कॅन्सल करायच्या, म्हणून मी इथं काय करतो? 1/2 कॅन्सल करतो. माझ्याकडे राहतं एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता इकडं पुढे काय राहिलं रे बाळांनो? BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. इथं मला जे प्रूफ करायचं होतं ते समोरासमोर ऍज इट इज मांडलं. हेन्स प्रूव्ड म्हणजे काय आहे की हेन्स डॉट डॉट डॉट. हेन्स मध्ये काय? Hence, the ratio of areas of two triangles is equal to the ratio of the product of their bases and corresponding heights. म्हणजे hence जे स्टेटमेंट दिले ते प्रूफ झालं, म्हणून मी ते लिहितो hence प्रूफ. आपल्याला जे प्रूफ करायचं होतं ते झालं. तर ही झाली प्रॉपर्टी, बरोबर ना. आता तिथे 3 कंडिशन आहेत. ऍक्च्युली किती कंडिशन्स आहेत? 3 कंडिशन. कंडिशन कुठल्या कुठल्या असू शकतात? बर, जर हे तुम्हाला उतरून काढायचं असेल, उतरून घेतले, काल ऍबसेंट असणाऱ्या विद्यार्थ्यांना मी PDF पाठवतो ग्रुपवरती. चालते? ग्रुपमध्ये कोण कोण नाहीत रे जॉईन? ऍड व्हा. शिकवलंय ना? हा चाल, ठीक आहे. तर 3 कंडिशन कुठल्या कुठल्या असू शकतात? कंडिशन नंबर फर्स्ट बघा, हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. आता मी काय करतो? या स्टेटमेंट नुसार 2 ट्रायंगल काढतो. एक ट्रायंगल आहे ABC
ओके, इथं किती ट्रायंगल दिसले रे तुम्हाला? 2 ट्रायंगल दिसले. मी दिसणं महत्वाचं नाही, रेकॉर्डिंग चालू आहे का? नाही दुर्गुळ होईल. हा, इथं 2 ट्रायंगल आहेत. एका ट्रायंगलचं नाव काय आहे? ए बी सी. दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय आहे? पी क्यू आर. हे 2 ट्रायंगल्स आहेत. या 2 ट्रायंगल मध्ये इथं सुरुवातीला काय सांगितलं? हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. म्हणून मी काय करतो, एका ट्रायंगलची हाईट मागाशी दिलेली होती आपण एडी, दुसऱ्या ट्रायंगलची हाईट काय दिलेली आहे? पीएस. बरोबर ना? आणि हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. मी जर एडी ची व्हॅल्यू आणि पीएस ची व्हॅल्यू इक्वल सांगितली, काय सांगितलं? इफ एडी इज इक्वल टू पीएस असं सांगितलं. एडी इज इक्वल टू पीएस. का? त्यांची हाईट कशी आहे? सेम आहे. तर तिथं मला 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय मिळू शकतो? नीट लक्ष द्या. बघा, तुम्हाला हे माहित आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, इथे काय होतं रे मगाशी? बीसी इंटू एडी आणि क्यू आर इंटू पीएस होतं. बरोबर ना रे? बरोबर आहे का? पण एडी आणि पीएस सारखं आहे म्हणून मी सारख्या सारख्या टर्म्स कॅन्सल करतो. सारख्या सारख्या टर्म्स काय केलं? मी कॅन्सल केल्या. म्हणून इथं काय राहिलं रे? एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बीसी अपॉन क्यू आर राहिलं. बरोबर ना? बरोबर आहे का नाही? मग आता तुम्हीच मला सांगा, इथं प्रॉपर्टी काय सांगते? द रेशियो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. द रेशियो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स. विथ इक्वल हाइट्स, त्या दोघांची हाईट कशी आहे? सेम आहे. इज इक्वल टू. इज इक्वल टू म्हणजे काय? रेशियो इज इक्वल टू. रेशियो इज इक्वल टू कसं रे बाळांनो? देअर करस्पॉन्डिंग बेसेस. त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसेस इतका त्याचा काय असतो? रेशियो असतो. म्हणजे जर आपण हाईट सेम पकडली तर त्या 2 ट्रायंगलचा एरियाचा रेशो कसा असतो? इक्वल असतो. कशाच्या इक्वल असतो? त्यांच्या बेसेसच्या रेशोच्या इक्वल असतो. म्हणून इथे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो, इफ हाइट्स इज, नाही थांबा एक मिनिट, इफ h1 इज इक्वल टू h2. h1 इज इक्वल टू h2. h2 म्हणजे काय? एका ट्रायंगलची हाईट. h2 म्हणजे काय? दुसऱ्या ट्रायंगलची हाईट. जर असं असेल देन a1 अपॉन a2 इज इक्वल टू b1 अपॉन b2. याचा मिनिंग कोण सांगते? एका ट्रायंगलचा एरिया अपॉन दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया म्हणजे 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो इक्वल टू b1 अपॉन b2 म्हणजे एका ट्रायंगलचा बेस अपॉन दुसऱ्या ट्रायंगलचा बेस. कधी रे? ज्या वेळेस आपल्याकडं हाईट इक्वल असेल. जर हाईट इक्वल असेल तर तशा पद्धतीने आपण सांगू शकतो. आणि बेसेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. जर आपल्याला सेम सांगा बरं, मी आता जे सांगितलं ते. दोन ट्रायंगल आहेत. एक ट्रायंगलचं नाव सांगा फर्स्ट, ए बी सी. दुसरा ट्रायंगल पी क्यू आर. एका ट्रायंगल मध्ये हाईट काय मांडली आपण? एडी. दुसऱ्या ट्रायंगल मध्ये हाईट काय मांडली आपण? पीआर. बरोबर ना? या 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो तुम्हाला माहिती आहे, पाठ झाला असेल आता. बरोबर. चला सांगा फर्स्ट, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, सांगा फर्स्ट, बीसी इंटू एडी अपॉन क्यू आर इंटू पीआर. बरोबर ना? आता मगाशी एडी आणि पीएस ही हाईट होती, ती कशी होती? इक्वल. आता जर मी सांगितलं इफ बेस आर इक्वल, बीसी इज इक्वल टू क्यू आर, मग तुम्ही मला सांगा बीसी आणि क्यू आर कॅन्सल होईल. बीसी आणि क्यू आर कॅन्सल होईल. इथं खाली काय राहील? एडी अपॉन पीएस. हे काय आहे? हाईट आहे. बरोबर ना? मग इथं काय झालं? एडी अपॉन पीएस म्हणजे तो झाला हाईटचा रेशो. काय झाला? हाईटचा रेशो. मग मी अलीकडे काय मानलं? एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. आता बघा इकडं, द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस. त्यांचा बेस कसा आहे? इक्वल आहे. इज इक्वल टू म्हणजे त्या 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा इक्वल असेल. कशाच्या इक्वल असेल? देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे मी इथं असं लिहू शकतो, इफ b1 इज इक्वल टू b2.
दोन ट्रायंगलचा बेस कसा आहे, इक्वल आहे. देन माझ्याकडे काय आहे, एका ट्रायंगलचा एरिया अपॉन दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया हा इक्वल असेल एका ट्रायंगलची हाईट अपॉन दुसऱ्या ट्रायंगलची हाईट. कळलं का इथपर्यंत? समजलं का? लक्षात आलं? ओके. जर दोन्ही ट्रायंगल्स बेस आणि हाईट सेम असतील म्हणजे तुमच्याकडं H1 आणि H2 बरोबर ना, इफ H1 इज इक्वल टू H2 अँड B1 इज इक्वल टू B2 असेल तर इथं काय असू शकतं, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. ते सगळंच कॅन्सल होईल ना. मग इथं काय राहतं 1 अपॉन 1 म्हणजे A1 अपॉन A2 इज इक्वल टू 1 अपॉन 1 म्हणजेच काय असतं रे, A1 इज इक्वल टू A2. म्हणजे जर आपल्याकडं दोन ट्रायंगल असतील, दोन ट्रायंगल्स मध्ये एरिया बेसिस आणि हाईट यांच्या व्हॅल्यू सेम असतील तर त्यांचा एरिया कसा असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. ह्या तीन सब प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आल्या असतील असं मला वाटतं. चालतंय? लक्षात आलं का? चला काल